सध्या दुकानात गेल्यावर डाएट कोक नाही असं ऐकायला मिळतंय आणि हे फक्त एकाच ठिकाणी नाही तर अनेक शहरांमध्ये हीच परिस्थिती दिसते। उन्हाळ्यात थंड पेयांची मागणी शिखरावर असताना लोकप्रिय शुगर फ्री डाएट कोक बाजारातून कमी होतंय आणि यामागचं कारण आहे सध्या विस्कळीत झालेली जागतिक पुरवठा साखळी। उन्हाळ्यामुळे शीतपेयांची मागणी वाढली असताना शुगर फ्री डाएट कोक बाजारात कमी होत चाललंय। या परिस्थितीमागे इराणमधील संघर्षामुळे विस्कळीत झालेली जागतिक पुरवठा साखळी आहे। विशेषतः ॲल्युमिनियम कॅन्सचा तुटवडा निर्माण झाल्यानं उत्पादनावर परिणाम झालेला आहे। सुरुवातीला ही कमतरता मुंबईत जाणवली, मात्र आता दिल्ली, एनसीआर, बंगळुरू आणि पुण्यासारख्या शहरांमध्ये देखील त्याचा परिणाम दिसतोय। किरकोळ विक्रेत्यांच्या मते डाएट कोकचा साठा मर्यादित प्रमाणात मिळतोय आणि तो लगेचच संपतोय। वाढत्या उष्णतेमुळे शीतपेय आणि बिअरची मागणी वाढल्यानं दबाव आणखी वाढलाय। ॲल्युमिनियम कॅन्ससाठी आवश्यक कच्चा माल आणि संसाधनांचा पुरवठा वेळेवर होत नसल्यानं उत्पादन क्षमतेवर परिणाम झालाय। याशिवाय काचेच्या बाटल्यांच्या निर्मितीमध्ये वापरल्या जाणाऱ्या एलपीजीच्या तुटवड्याचाही परिणाम दिसतोय। सध्या अनेक उत्पादन प्रकल्प कमी क्षमतेनं चालू आहेत, तर काही ठिकाणी कामकाज तात्पुरतं थांबवण्यात आलंय। नवीन उत्पादन प्रक्रिया सुरू करण्यासाठी 10 ते 12 महिन्यांचा कालावधी लागू शकतो। डाएट कोक मुख्यतः कॅन्समध्ये उपलब्ध असल्यानं या तुटवड्याचा सर्वाधिक परिणाम हा त्याच्यावर झालेला आहे। तर इतर पेय पर्यायी पॅकेजिंगमध्ये उपलब्ध असल्यानं त्यांचा परिणाम हा तुलनेनं कमी आहे। गेल्या काही काळात शुगर फ्री पेयांची मागणी वाढली आहे आणि त्यामुळे पुरवठा आणि मागणी यामध्ये तफावत निर्माण झाली आहे। एकंदरीतच जागतिक घडामोडींचा परिणाम आता आपल्या दैनंदिन वापरातील उत्पादनांवर देखील थेट जाणवू लागलाय। सोशल मीडियावर देखील अनेक जण यावर व्यक्त होत आहेत। डाएट कोक मिळत नसल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात केल्या जात आहेत, तर काही ठिकाणी ज्यांना हे पेय उपलब्ध होतंय ते मोठ्या प्रमाणात साठा करून ठेवत असल्याचंही दिसतंय। तुमच्या परिसरात डाएट कोक मिळतंय का? आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा।